सो बघा मुलांनो, आपण काल इयत्ता 3रीचा मंथनचा पेपर मराठी हा भाग आपण सॉल्व करून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, पुढील भाग म्हणजे गणित विषयाचे राहिलेले प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सॉल्व करून घेणार आहोत। तर बघा, गणिताचे प्रश्न आपण लगेच सुरू करूया। या ठिकाणी काय प्रश्न आहे मुलांनो, पहिला प्रश्न आहे बघा विभाग 2 गणित, प्रश्न क्रमांक 26 बघा, सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती। तर खूप इझी प्रश्न होता हा, सोपा होता। या ठिकाणी किती त्रिकोण होत आहेत बघा। तर पहिले अगोदर काय करायचे आहेत, सिंगल त्रिकोण म्हणजे जो एक त्रिकोण आहे तो आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी काउंट करायचा आहे। तर सिंगल त्रिकोणामध्ये बघा आपल्याला सिंगल त्रिकोण किती या ठिकाणी दिसत आहेत। तर या ठिकाणी 1 2 आणि 3 हे काय आहेत, एक त्रिकोण आहेत आणि दोन त्रिकोणांचा एक त्रिकोण बनलेला आहे का, तर हो, या ठिकाणी दोन त्रिकोणांचा एक त्रिकोण आपल्याला दिसत आहे। मग या ठिकाणी किती 3 आणि हा एक 4, फक्त 4 त्रिकोण या ठिकाणी काय होते, या आकृतीमध्ये होते। सो 4 क्रमांकाचा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं काय आहे, या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर आहे। ओके बघूया 27 नंबरचा प्रश्न, 225 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल। तर 225 आपण कसं लिहितो, ऑप्शन क्रमांक 2 आहे 225। 28 नंबरचा प्रश्न बघा, खालील प्रश्नातील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा। आता या ठिकाणी काय केलेलं आहे मुलांनो, बघा 1 वाजलेले आहे, ॲक्युरेट मिनिट काटा 12 वरती आहे। या ठिकाणी काय केलेले आहे, 3 वाजलेले आहेत, 1:15 वाजलेले आहे, 3 वरती मिनिट काटा आहे। या ठिकाणी 1:30 वाजलेले आहे, मिनिट काटा म्हणजे आपल्याला यावरून असे लक्षात येते आहे की मिनिट काटा 15 मिनिटांनी पुढे जात आहे। ओके, सो या ठिकाणी काय येईल, तर 3च्या नंतर काय आहे, 1:30च्या नंतर 15 मिनिटांनी पुढे जाणार आपल्याला या ठिकाणी पाहिजे, म्हणजे किती वाजतील मग, या ठिकाणी मिनिट काटा 9 वर आणि 2ला टच करायला इथे आहे, म्हणजेच 8:45 या ठिकाणी काय 2:45, या ठिकाणी 2:45 वाजणार आहेत। सो ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे, आपलं ॲक्युरेट आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, या ठिकाणी काय सांगितले आहे आलेलं, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल। तर या ठिकाणी संख्या आलेल्या आहेत 547, 369, 561, 409 आणि 396। यांना आपला उतरता क्रम द्यायचा आहे। उतरता क्रम म्हणजे काय मुलांनो, तर सर्वात अगोदर मोठी संख्या घ्यायची आहे। सर्वात मोठी कोणती आहे, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे। तर 561 1 नंबरला, नंतर 2 नंबरला 547, 3 नंबरला 409 आणि 4 नंबरला 396। ओके, सो कुठे आहे ऑप्शन 396, ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा 30 नंबर, खालीलपैकी सममित आकृती कोणती। आता या ठिकाणी कोणती सममित आकृती आहे, तर 3 नंबरची आकृती काय आहे मुलांना, या ठिकाणी सममित आहे। पुढचा प्रश्न बघा लगेच, खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। आता या ठिकाणी खेळांचे प्रकार, त्याचे इमेजेस म्हणजे चित्रे दाखवलेले आहेत, त्यावरून आपल्याला खेळांची नावे काय करायची आहेत, व्यवस्थित लक्षात घ्यायची आहेत। आणि खेळ खेळणाऱ्यांची संख्या, तर बुद्धिबळ व टेबल टेनिस खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती। आता बुद्धिबळ म्हणजे स्काय चेस, हो की नाही, आणि टेबल टेनिस कुठे दिसत आहे आपल्याला, 3rd रोमध्ये। सो बघा या ठिकाणी एकूण खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या विचारलेली आहे। सो 3 आणि 4 किती होतील, 7। ऑप्शन क्रमांक 1 हे काय आहे, आपल्या याचं ॲक्युरेट आन्सर आहे। बघा 32 नंबरचा प्रश्न काय आहे, खालील कोणता खेळ सर्वात जास्त खेळाडू खेळतात। तर यापैकी सर्वात जास्त मुले आपल्याला कुठे दिसत आहेत, कॅरम या खेळामध्ये। सो कॅरम ऑप्शन क्रमांक 2 आहे। आता बघूया 33 नंबरचा प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते। अयोग्य म्हणजे चुकीचे विधान, 150चा अर्धा भाग 75 आहे, बरोबर आहे। 200चा पाव भाग 50 आहे, बरोबर आहे। 300चा पाऊण भाग 100 नाही, सो हे काय आहे, अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे। 100चा पाव भाग 25 आहे, हे देखील बरोबर आहे। सो अयोग्य विधान कोणतं आहे, ऑप्शन क्रमांक 3। सोबतच्या घड्याळात आणखी किती मिनिटांनी 4:15 वाजतील। आणखी किती मिनिटांनी 4:15 वाजतील, 4:15 वाजलेले आहेत का, आता किती वाजलेले आहेत, 3:15। सो अजून 30 मिनिटांनी बरोबर 4:15 वाजतील। ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर आहे। बघा आता 35 क्रमांकाचा प्रश्न काय आहे मुलांना, या ठिकाणी सोबतच्या आकृतीमधील छायांकित नसलेला भाग कोणता पूर्णांक दर्शवतो।
आता बऱ्याच मुलांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, रॉंग केलेलं आहे, छायांकित असलेला भाग केला असेल. बघा आता नसलेला भाग विचारलेला आहे, छायांकित नसलेला म्हणजे जो कलर केलेला नाही आहे. आता या ठिकाणी सगळे भाग टोटल 16 आहेत, छेदस्थानी सगळीकडे 16 आहे. फक्त आपल्याला काय करायचं होतं, छायांकित नसलेलं म्हणजे हे कलर नसलेले पार्ट मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 अँड 6. सो 6/16 असं आपला आन्सर पाहिजे, 6/16. ओके. बघा प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी खालीलपैकी लघुकोन कोणता आहे. आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं मुलांनो तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की ब आणि ड हे दोन्ही पण काय येतात, लघुकोन येतात, हो की नाही. सो ब आणि ड लघुकोन आहेत. मग ब आणि ड कुठं आहे, 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा. प्रश्न क्रमांक 37 बघा, सोबतच्या चित्रातील आकार कसा आहे. आता हे चित्र कसं दिसत आहे आपल्याला, तर शंकूआकृती नाही, दंडगोलाकृती नाही, वर्तुळाकार नाही, तर काय आहे, इष्टिकाचिती आहे. ओके. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी संख्यांच्या अंकी व अक्षरी लेखन केलेल्या एकूण किती जोड्या योग्य आहेत. योग्य जोड्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहिला आहे 270 बरोबर आहे. 138 म्हटले तर हे 148 आहेत. ओके. सो हे रॉंग आहे. 550 बरोबर आहे. आणि मग बघा आता पुढे 991 हे देखील बरोबर आहे मुलांना, 91. तर यापैकी किती जोड्या बरोबर आहेत, 3 जोड्या या ठिकाणी योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी विषम संख्या कोणती. आता या ठिकाणी विषम संख्या खूप इझी प्रश्न होता हा. ऑप्शन क्रमांक 2 आहे विषम संख्या. ज्या संख्यांच्या युनिट प्लेसला काय असतो, एकक स्थानी 1 3 5 7 म्हणजे जे 2च्या पाड्यामध्ये नसतात अशा संख्या येतात त्यांना विषम संख्या म्हणतात. आता बघा या ठिकाणी प्रश्न कसा आहे मुलांनो, एक बस एका तासामध्ये 45 किलोमीटर अंतर पार करते. त्या बसला पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी 3 तास वेळ लागला, तर पुणे ते सातारा अंतर किती. आता एका तासामध्ये 45 करते म्हटल्यानंतर 3 तासात किती करेल मुलांनो. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, गुणाकार करावा लागणार आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी काय करते, गुणाकार करून दाखवते. एका तासामध्ये 45 तर 3 तासामध्ये किती, 45 गुणिले 3 असं अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 3 5 किती येतात मुलांनो, 15 आणि 3 चोक 12 आणि 1 13. सो 135 किलोमीटर आपलं काय येत आहे या ठिकाणी उत्तर येत आहे. मग 135 कुठे आहे ऑप्शन बघा, तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आन्सर आहे. 5.25 मीटर तारेपैकी 250 सेंटीमीटर तार वापरली तर किती तार शिल्लक राहिली. तर इथं बघा मुलं जंबल होतात. या ठिकाणी मीटर हे एकक आहे आणि या ठिकाणी सेंटीमीटर हे एकक आहे. तर मीटरचा आपण लगेच या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर दिले म्हणून सगळ्यात छोट्या एककामध्ये आपण ट्रान्सफर करून घ्यायचं. मग मीटरचं 5.25 म्हणजे आपल्याला 5 मीटरचं किती होतं मुलांनो, 500 आणि ते 5.25 म्हणजे 25. तर आपल्याला काय करावं लागेल मग, 5.25 मीटरमधून आपल्याला किती मायनस करायचे आहेत, 250. अगोदर आपण काय करूया, 5.25चे आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया. सो 5 मीटरचे 500 आणि ते 25 वरचे म्हणजे या ठिकाणी 525 वजा किती करायचे आहेत आपल्याला, या ठिकाणी किती सेंटीमीटर म्हटले त्यांनी, तर 250 सेंटीमीटर तार त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय करायचं आहे, या ठिकाणी 250 वजा करायचे आहेत. हे सेंटीमीटरमध्येच रूपांतर करून वजा करायचं आहे. 5तून 0 गेले 5, या ठिकाणी जात नाहीत 2 मधून 5 म्हणून आपण इकडून घेतले, इथे राहिले 4. 12तून 5 गेले 7 आणि 4तून 2 गेले 2. सो 275 हे कशामध्ये आलेलं आहे, आपलं सेंटीमीटरमध्ये आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. तर 275 ऑप्शन कुठे आहे बघा. सो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर आपला असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 42वा, मध्यान्हपूर्वी 11:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना मध्यान्होत्तर 2:15 वाजता संपला तर तो क्रिकेटचा सामना किती मिनिटे चालला. तर बघा या ठिकाणी मुलांनो तुम्ही बऱ्याच जणांनी काय केलेलं असणार आहे, जंबल या ठिकाणी केलेलं असणार आहे. मध्यान्हपूर्वी म्हणजे दुपारच्या अगोदर 11:15ला सुरू झालेला आहे. 11:15ला सुरू झालेला आहे म्हणजे 11 वाजेपर्यंत किती मिनिट या ठिकाणी आपल्याला आहे, तर 11 वाजेपर्यंत
11 वाजायला अजून 15 मिनिट वेळ आहे, हो की नाही. सो ते 15 मिनिट आपण धरायचे, म्हणजे ते 15 मिनिट या कार्यक्रमामध्ये गेलेले आहेत क्रिकेटच्या सामन्यामध्ये. मग 11:15ला सुरू झाला तर 11पर्यंत फक्त 15 मिनिट तो कार्यक्रम चालला. नंतर 11 ते 12 हा 1 तास, त्यानंतर 12 ते 1 हा 1 तास, 1 ते 2 हा 1 तास, हे 3 तास झाले मुलांनो. आणि 12 ते 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2 आणि 2 नंतर 15 मिनिटे, कारण 2:15 आहेत, ते 15 मिनिटे जर आपण धरले तर हे 15 पहिले आणि हे 15, तर 30 मिनिटे. आणि हे 3 तास झाले आपले, तर 3 तास आणि 30 मिनिटे या ठिकाणी होत आहेत मुलांनो. आणि आपल्याला उत्तर कशामध्ये दिलेले आहेत, मिनिटामध्ये. सो 3 तासाचे एका तासामध्ये किती असतात, 60 मिनिटे. सो 3 तासामध्ये किती होतील मुलांनो, 3 0 0 आणि 3 सख 18 आणि त्याच्यामध्ये हे 30 मिनिटे मिळवायचे परत, हो की नाही. मग किती झाले बघा बरं, हे 0, 8 आणि 3 किती होत आहेत, 11 होत आहेत आणि हे 2. सो 210 या ठिकाणी आपला ॲक्युरेट आन्सर आहे, जे की आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, हो की नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय आहे, या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 43 या ठिकाणी. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता. अंशाधिक म्हणजे काय, तर ज्याचा अंश मोठा आहे. कुठे अंश आपल्याला छेदापेक्षा मोठा दिसत आहे, तर पहिल्या क्रमांकामध्ये. 43चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बघा 44चा प्रश्न. सोबतच्या चौकोनाचे निरीक्षण करावं, दिलेल्या वर्णनावरून चौकोनाचा प्रकार ओळखा. काय दिलेलं आहे, लगतच्या 2 बाजू, 2 लहान बाजू सारख्या आहेत, बरोबर आहे. लगतच्या 2 बाजू 2 मोठ्या बाजू सारख्या आहेत, बरोबर आहे. समोरासमोरील विशाल कोन म्हणजे हे समान आहेत, बरोबर आहे. मग हा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, तर हा आहे पतंग. कोणता आकार आहे चौकोनाचा, पतंग. बघा आता या ठिकाणी 3 5 0 हे अंक प्रत्येकी एकदाच घेतल्यास 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, तर या ठिकाणी 0 असल्यामुळे 3 अंकी संख्यांपासून मुलांना किती होतात, 6. पण 0 असल्यामुळे या ठिकाणी किती संख्या तयार होतात, 4 संख्या आपल्या या ठिकाणी तयार होतात. बघा आता प्रथमेशकडे 125 जनावरे होती, त्यातील 35 म्हशी, 57 गायी व उर्वरित शेळ्या आहेत. तर प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. बघा आता अगोदर आपल्याला सर्व जनावरे काढून घ्यावी लागतील. प्रथमेशकडे किती जनावरे होती, 125. 125 म्हणजे किती मुलांनो, बघा बरं, 125 म्हणजे 125, हो की नाही. 125 जनावरे होती. आता त्याच्यापैकी बघा अजून काय विचारलेलं आहे, त्यातील 35 म्हशी व 57 गायी आहेत. आता अगोदर 35 म्हशी आणि 57 गायी यांची आपण काय करून घेऊया, बेरीज करून घेऊया. 35 प्लस 57, 7 आणि 5 12 होत आहेत, 1 आला, 3 आणि 1 4 आणि 5 9. सो 92 काय झालेले आहेत, या ठिकाणी आपले म्हशी आणि गायींची संख्या झाली आहेत आणि त्यापैकी उरलेल्या शेळ्या आहेत. तर प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी. आता आपण यापैकी काय करू शकतो, 125 मधून जर आपण हे 92 मायनस केले मुलांनो, तर बघा काय होते, 5तून 2 गेले, 3 राहिले, इकडून 1 10, 12तून 9 गेल्यानंतर 3 राहत आहेत. सो 33 हे काय आलेले आहे, आपलं शेळ्यांची संख्या आलेली आहे मुलांनो. 33 ही शेळ्यांची संख्या आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. तर गायी किती होते मुलांनो, 57 होत्या, हो की नाही. मग 57 मधून आपल्याला हे 33 वजा करावे लागणार आहे. तर 7तून 3 गेले, किती राहिले मुलांनो, 4 आणि 5तून 3 गेले, या ठिकाणी राहिलेले आहेत 2. सो 24 हे आपलं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. मग बघा 24 कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 24 कुठे आहे, तर 1 नंबरला आपल्याला ऑप्शन दिसत आहे. खालीलपैकी योग्य गुणाकार असलेला पर्याय शोधा. 5 गुणिले 0 तर 0 होते, हे काय आहे, चुकीचं आहे. 9 8 72 हे बरोबर आहे. 6 7 42 होतात, हे रॉंग आहे. 4 1 4 बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड या ठिकाणी आपल्याला ब आणि ड या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर मिळत आहे, ऑप्शन क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर विचारलेला आहे. सो 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर आपल्याला माहिती आहे. सो पाव लिटर बरोबर 250 मिलीलिटर या ठिकाणी होणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. सन 2025 या वर्षातल्या जानेवारी महिन्यातील एकूण दिवस व फेब्रुवारी महिन्यातील एकूण दिवस यांची बेरीज किती. आता 2025 हे वर्ष कसं आहे मुलांनो, तर 2025 हे वर्ष कसं आहे,
लीप वर्ष नाही आहे. सो लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस येतात आणि जानेवारीचे तर आपल्याला माहिती असतात की किती असतात, 31 दिवस असतात, हो की नाही. सो 31 + 28 असं आपल्याला करायचं आहे. 8 आणि 1 9 होतात आणि 3 आणि 2 5 होतात. सो दोघांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला या ठिकाणी 59 हे उत्तर मिळतं, जे की आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. बघा पुढचा प्रश्न काय आहे लगेच. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण हे 60 मापाचे असतात. तर बघा 60 मापाचे विषमभुज ह्याच्यामध्ये तर विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा देखील मोठा येतो. समद्विभुजमध्ये काय होईल मुलांना, 2 भुजा समान असतात, हो की नाही. 2च भुजा आणि एक लघुकोन येतो. तर आपल्याला 60 मापाचे या ठिकाणी असतात असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आन्सर हे समभुज त्रिकोण हे असू शकतं. 60 मापाचे कोण सर्व कोण या ठिकाणी 2 भुजा 2 कोण समान येतील पण एक कोण वेगळा येतो. सो या ठिकाणी समभुज हे उत्तर काय असेल, योग्य असेल. तर बघा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत. आता कडा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तुम्ही मोजू देखील शकता पण आपल्याला माहिती आहे की ह्या आकृतीला किती, तर 12 कडा या ठिकाणी असतात. बघा पुढचा प्रश्न, 1000 या संख्येचे योग्य वाचन खालीलपैकी कोणते. 1000 बरोबर आहे अ नंबरचं आणि 1 सहस्र म्हणजे देखील काय होतं मुलांनो, 1000 होतं. सो अ आणि क. 100 म्हणजे काही 100 होतात, 10 सहस्र म्हणजे 10,000 होतात. सो अ आणि क ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 53वा, 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी एकूण किती संख्या आहे. तर खूप सोपा असा हा प्रश्न होता. तर किती आहेत एक अंकी संख्या, 9 आहेत, हो की नाही. 1 ते 9, 10 ही संख्या 2 अंकी होते, तिथून पुढे तर 2 अंकी 3 अंकी चालू होतात. सो ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, या ठिकाणी ॲक्युरेट आन्सर असणार आहे. बघा आता लगेच पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी एकूण किती उदाहरणामध्ये बेरीज करावी लागेल. बघा बरं, महेशने फक्त बेरीज म्हटले, फक्त या शब्दाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. महेशने 35 रुपयांचे कंपास पेटी व 27 रुपयांचा पेन घेतला तर तो दुकानदाराला किती रुपये देईल. या ठिकाणी फक्त बेरीज करायची आहे. सो हे एक आपलं योग्य उत्तर आहे. 5 बिस्किट पुड्यांची किंमत 80 रुपये असल्यास एका बिस्किट पुड्याची किंमत किती. या ठिकाणी आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. सो हे कसं आहे, बेरीज आहे का नाही. बघा पुढे काय आहे, सुहासने 700 रुपयांची बॅट व 100 रुपयांचा चेंडू विकत घेतला तर बॅटची किंमत चेंडूपेक्षा कितीने अधिक आहे म्हटले. कितीने अधिक म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी मायनस करून किंमत काढावी लागणार. सो हे बेरीज आहे का नाही. गौरवने 55 चिक्कूची 72 सीताफळाची व 78 आंब्याची झाडे लावली तर त्याने एकूण किती झाडे लावली. तर एकूण झाडे काढायची आहेत म्हणजे फक्त बेरीज आलेली आहे. सो अ आणि ड या ठिकाणी 2च योग्य आहेत. सो 54 क्रमांकाचं 2, 54 प्रश्नाचं 4 हे उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 55, वजाबाकी करा व योग्य उत्तराचा पर्याय शोधा. आता या ठिकाणी तास आणि मिनिट दिलेले आहेत. बऱ्याच मुलांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, जंबल. या ठिकाणी या मुलाने तर खूप काही हे केलेलं आहे. पण बघा आता या ठिकाणी फक्त इझीमध्ये आपल्याला तासातून तास आणि मिनिटातून मिनिटे घालवायचे होते. बघा आता 4 आणि इथे 12 मिनिटे आहेत, ओके, आणि 2 आणि 56 मिनिटे आहेत. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते काय आहे. बघा 4 तास 12 मिनिटे आणि वजा काय आहे या ठिकाणी किती आहे, तर 2 तास आणि 56 मिनिटे. बघा 2 तास आणि या ठिकाणी काय आहे 56 मिनिटे. आता बघा या ठिकाणी मुलांना काय करायचं होतं, हे तास आहेत आणि हे मिनिटं आहेत, ओके. सो मिनिटामधून मिनिटे वजा करायचे. 2तून 6 जात नाही, आपण इकडे 1 घेतला, हो की नाही. 12तून 6 गेले तर 12तून 6 गेल्यावर 6 राहतात. इकडून आता इथे काहीच नाही राहिलं, 0 राहिला आहे. म्हणजे आपण इकडून 1 घेतला तर इथे 10 होतात, हो की नाही. 10तून 5 गेले, किती राहिले 5. आणि इकडे 1 गेलेल्यामुळे इथे 3 राहिलेले आहे. तर 3तून 2 गेल्यानंतर 1. आता हे 156 तुम्ही केलं असेल उत्तर, 156 तुमचं उत्तर आलं असेल. पण हे 56 काय आहेत मुलांना, मिनिटे आहेत आणि 1 हा काय आहे तास आहे. इथे तासामध्येच उत्तर आपण काढलेलं आहे. आणि तुम्ही असं पण करू शकता, पूर्ण मिनिटामध्ये उत्तर सगळे हे तासाचे कन्वर्ट करून मिनिटे करू शकता. पूर्ण मिनिटे आणि मिनिटामधून तुम्ही काय करू शकता, मिनिटे हे तास, ह्या पूर्ण मिनिटामधून 4 तासाचे मिनिटे करायचे, 2 तासाचे मिनिटे करायचे आणि हे मिनिटं ॲड करून त्याच्यातून पण वजा करू शकता. पण त्याची एवढं डीपमध्ये जाण्याची काहीच गरज नव्हती, या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर 1 तास आणि 56 मिनिटे हे
पर्याय क्रमांक 1 आपलं काय आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. बघा 56वा प्रश्न. गौरवने त्याच्या पगारातील 4/12 भाग खरेदीवर व 3/12 भाग फिरण्यावर खर्च केला आणि उर्वरित पगार बचत केला, तर त्याने पगारातील किती भाग बचत केला? तर संपूर्ण पगार किती आहे मुलांनो? त्याचा 12 आहे. त्यापैकी 4 आणि 3 हे दोघं प्लस केले तर 7 होतात. म्हणजे 12 पैकी 7 भाग त्याने आपल्या खर्च केला आहे आणि शिल्लक किती केलेला आहे? तर 12तून 7 गेले तर 5 राहतात. म्हणजे 5/12 हा खर्च त्याने काय केलेला आहे या ठिकाणी बचत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा. एका चौरसाची परिमिती 24 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाची बाजू किती? आता परिमिती म्हटलं तर आपल्याला काय होते या ठिकाणी बघा, असं जर चौरस असेल तर या ठिकाणी सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते? परिमिती. आणि हा चौरस आहे म्हणजे सर्व बाजू समान आहेत. तर बघा 24 असेल तर 24/4 जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला काय येतं? 4/24 हे आपल्याला आन्सर या ठिकाणी मिळतं. म्हणजे एका बाजूची किती असणार आहे बाजूची लांबी? तर 6 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3. बघा 5, 7 आणि 8 या संख्येतील अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत विचारलेली आहे. किती? कोणती? दर्शनी. तर दर्शनी म्हणजे दिसणारी किंमत, तर ती आहे 7. 58चं 1. बघा 6/4 बरोबर 20, तर 6 बरोबर किती? आता या ठिकाणी बरीच मुलं जंबल झालेली आहेत. कोणत्या अंकाला भागल्यानंतर भागाकार 20 येतो? तर असं जर उत्तर आलं असेल तर आपण काय करतो या ठिकाणी आपल्याला भाज्य काढायचं आहे. तर भाजक व भागाकार यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला भाज्य मिळतो. मग 20 × 4 किती होतात मुलांनो? 20 चोक 80. आपल्याला लगेच तोंडीच उत्तर मिळत आहे, हो की नाही? तर 80 हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा 20 रुपयांच्या 10 नोटा देऊन त्या बदल्यात 50 रुपयांच्या किती नोटा मिळतील? प्रश्न क्रमांक 60वा. 20 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे किती झाले? 20 × 10 किती झाले? 200 रुपये झाले, हो की नाही? आणि मग 50च्या एवढ्या पैशामध्ये 50च्या किती नोटा आपल्याला मिळतील? तर 200 रुपयासाठी आपल्याला किती नोटा लागतील? या ठिकाणी 4 नोटा जर आपल्याकडे असतील तर बरोबर 200 रुपये होतात. मग 4 हे काय आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा सन 2024चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता, तर त्याच महिन्यातील 30 तारखेला कोणता वार असेल? तर 2024 हे कोणता इयर आहे ह्याची काय काढायची गरज आहे का? कारण आपल्याला ऑगस्ट महिना दिला आहे. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्टला गुरुवार होता. तर आपल्याला माहिती आहे 7च्या गॅपने आपण काय करतो? वार काढतो. तर 15मध्ये आपल्याला 30 तारीख काढायची आहे. 7च्या ऐवजी 14 मिळवायचे. तर 15मध्ये 14 मिळवले तर किती होतात? 29 तारखेला परत गुरुवार येतो. आणि 30 तारखेला कोणता वार येईल मग मुलांनो? गुरुवारच्या पुढचा शुक्रवार. ऑप्शन क्रमांक 2 ही या ठिकाणी काय असणार आहे? योग्य आन्सर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न. हे अपूर्णांक क्रमाने मांडले असता दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? बघा येणारा अपूर्णांक कोणता? हे अपूर्णांक आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत. म्हणजे सर्वात मोठा अगोदर आणि लगेच दुसरा आपलं काय असणार आहे? उत्तर. सर्वात मोठा कोणता आहे? छेद समान असलेल तर जो अंश मोठा असतो तो सगळ्यात मोठा. मग बघा 7/8 मोठा, त्यानंतर कोणता आहे? 5/8. सो ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. 63वा प्रश्न काय आहे? या आकृतीचे नाव काय आहे? काय आहे मुलांनो ही आकृती? तर ही आहे किरण, हो की नाही? इथून एकाच साईडने जर ॲरो असेल तर आपण त्याला काय म्हणतो? किरण. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा 64वा. यापैकी खालीलपैकी खुली आकृती कोणती नाही म्हटले? ही आहे, ही आहे, ही आहे आणि 4 नंबरची काय आहे? बंदिस्त आहे. सो 4 नंबरचं आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 65 आपण पाहत आहोत. तर 20 × 5/25 या ठिकाणी चौकोन 8 × 5/10. तर चौकटीमध्ये येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. बघा मुलांनो या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? तर अगोदर गुणाकार करून घ्यायचा आहे. 20 × 5 बरोबर किती होतात मुलांनो? तर बघा या ठिकाणी बघा 20 × 5 काय आहे? पदावली लिहून घेऊया. भागिले 25. तर 20 × 5 किती होतात? 20 5 किंवा 5 0 0 5 2 10 असं पण करू शकता. 100/25. तर 25ने याला जर आपण असं भागलं तर 25 चोक 100 येतं, हो की नाही? इथे 4 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आणि दुसरी पदावली काय आहे? 8 × 5/10. 8 × 5
भागिले 10, 8 × 5 / 10. ओके. सो आता 8 पंचे किती होतील मुलांनो? 40 भागिले 10. 10 त्रिक 10 चोक 40. सो 4 दोन्हीकडे आपल्याला ऑप्शन मिळत आहे. सो या ठिकाणी आपलं ॲक्युरेट आन्सर आहे बरोबरचं साईन म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. बघा 702 वजा डॅश डॅश बरोबर 406. तर चौकोनात कोणती? याच्यातून हे वजा केले की हे येतात. मग आपण हे काढण्यासाठी पण याच्यातून हे वजा केले की आपल्याला चौकोनातील संख्या मिळून जाते. मग 702 वजा 406 केलं तर बघा या ठिकाणी केलेलं आहे 702 वजा 406. दोनातून 6 जात नाहीत. आपण काय केलं मग? हे प्लस केलेलं आहे. दोनातून 6 जात नाही. इकडून 1 घेतला, 12तून 6 गेले 6. इकडून 1 घेतल्यानंतर इकडे 1 दिलेले आहे तर 9तून 0 गेले 9 आणि 7तून इकडे 1 गेलेला 6तून 4 गेले 2. 296. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा 67 प्रश्न क्रमांक 67. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी फुलीच्या जागी समान अंक असल्यास फुलीच्या जागी कोणता अंक येईल? आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीचं उत्तर आलेलं आहे. फुलीच्या जागी आपल्याला या ठिकाणी नंबर शोधायचा आहे. तर बघा 9 हा अंक जर आपण या ठिकाणी घेतला तर 9 आणि 9 किती होतात? 18. 9 आणि 9 किती होतात? 18 + 8 किती होतील? 26 होतील. हो की नाही? हातचे 2 येतात. तर 2 हातचे आल्यानंतर परत या ठिकाणी 9 जर आपण घेतला तर 9 आणि 2 11 होतात आणि +5 16. हातचा 1 आला 3 आणि 1 4 5 आणि 6 या ठिकाणी उत्तर येते. सो 9 हे आन्सर या ठिकाणी काय आहे? योग्य आहे. 3 किलोग्राम + 2 किलोग्राम बरोबर किती ग्रॅम? आता या ठिकाणी सुद्धा मुलं काय होतात? जंबल होतात. किलोग्रॅम आणि इथे ग्रॅममध्ये विचारलेलं आहे. हो की नाही? सो 3 आणि 2 किती होतात? 5 किलोग्रॅममध्ये होतात. पण आपल्याला ग्रॅममध्ये आन्सर काढायचा आहे. सो 1 किलोग्रॅम बरोबर आपल्याला माहिती आहे की किती असतात? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम असतात. हो की नाही? सो आपल्याला 5 किलोग्रॅम बरोबर किती होतील? 5000 ग्रॅम. हो की नाही? या ठिकाणी किती होणार आहेत? 5000 ग्रॅम. सो ऑप्शन क्रमांक 4 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा 69वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. आता योग्य जोडीचा शोधायचा आहे. पावणे 12 रुपये 12च्या खाली यायला पाहिजे, हे चुकलं. 2.5 रुपये 2 रुपये 50 पैसे हे देखील चुकलं. 4.25 रुपये म्हणजे 4 रुपये 25 पैसे हे एकदम ॲक्युरेट आन्सर आहे. बघा 4 रुपये आणि 25 पैसे म्हणजेच 4.25 होतात. 7 रुपये म्हणजे 7000 का? नाही, तर 700 पैसे होतात. बघा त्यानंतर 70 क्रमांकाचा प्रश्न काय आहे? 4/7 या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे कराल? अक्षरामध्ये कसं करतो आपण? 4/7. ऑप्शन क्रमांक 3. बघा 71वा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या आकृतीचा पाऊण भाग रेखांकित केलेला आहे? पाऊण म्हणजे 4 पैकी 3 भाग. याचे 4 केलेले आहेत, त्यापैकी 3 भाग रेखांकित केलेले आहेत. इथे 2च केलेले आहेत, इथे पण 3. 4 पैकी 3 भाग रेखांकित केलेले आहेत. सो अ आणि क याचे 4 समान भाग आहेत का? नाही. सो हे रॉंग असणार आहे डेफिनेटली. सो अ आणि क हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे 2 नंबर. चला 3च प्रश्न आपले राहिलेले आहेत या ठिकाणी. 850 या संख्येची विस्तारित रूपातील योग्य मांडणी कोणती आहे? सो 850 म्हणजे किती होतात मुलांनो? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 850 म्हणजे 800च्या खाली तर 775 होतात. हो की नाही? अगोदर असा नंबर लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला काय होईल? या ठिकाणी लगेच आन्सर या ठिकाणी 700 आणि 7 वर 0 आणि 5 या ठिकाणी आहे. तर बघा 700 कुठं दिसत आहे? इथे पण 80 आहे तर इथे 70 आपल्याला पाहिजे. हो की नाही? 70 + 5. सो ऑप्शन क्रमांक 4 आपला ॲक्युरेट आन्सर आहे. 445 + 20 + 304 बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला एकदम इझीमध्ये काय करायचे आहे? बेरीज करून घ्यायची आहे. बघा इथेच केलेली आहे. 450 45 20 युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला टेन्स घ्यायचे आहेत आणि 304. 5 आणि 4 9 होतात. 4 आणि 2 6 4 आणि 3 7. सो 769 हे आपलं ॲक्युरेट आन्सर आहे जे 2 नंबरला आहे. 9/17 वजा 7/17 बरोबर किती होत आहेत मुलांनो? फक्त जर छेद समान असेल मुलांनो तर आपण काय करतो? अंशाची वजाबाकी करतो. मग 9तून 7 गेले आपल्याला माहिती आहे की 9तून 7 गेल्यावर 2 राहतात आणि छेद तसाच राहतो 17. सो 2/17 हे ॲक्युरेट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 4 + 16 भागिले 4. 4 प्लस बघा या ठिकाणी 4 + 16 भागिले 4. तर आपण अगोदर गुणाकार किंवा भागाकार असेल तर तो अगोदर करून घेतो. तर 4 भागिले 16 किती येते मुलांनो? या ठिकाणी 4 चोक 16. हो की नाही? सो या दोघांचा आन्सर किती येते? 4.
सो 4 अधिक 4 बरोबर किती होतात? या ठिकाणी 8 हे आपल्याला उत्तर मिळत आहे. सो 8 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. ओके, सो ऑप्शन क्रमांक 4 हे याचं काय असणार आहे? योग्य उत्तर आहे. सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर सर्व पेपर या ठिकाणी सॉल्व करून घेतलेला आहे. गणित बुद्धिमत्तेचा पेपर देखील आपण काय करूया संध्याकाळपर्यंत व्हिडिओ त्याचा बनवून टाकूया.